बुलढाणा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने विविध हॉटेलवर छापेमारी करत 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅसचा तुटवडा जाणवत आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा काही ठिकाणी मर्यादित झाल्याने काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत। असाच प्रकार बुलढाणा शहरात उघडकीस आला आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशानुसार तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरातील विविध हॉटेलवर छापेमारी केली। या कारवाई दरम्यान सुमारे 11 हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे आढळून आले। तपासणी दरम्यान एकूण 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत गॅसचा काळा बाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली। त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता। तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई सतत सुरू राहील। मी या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडर जो आहे तो पुरेसा मुबलक प्रमाणात आपल्या इकडे उपलब्ध आहे। कोणीही पॅनिक होऊन सिलेंडरच्या ठिकाणी जाऊन गॅसच्या गोडाऊनला जाऊन रांगा लावण्याची काही गरज नाही, असं आवाहन करतो आणि सर्वांनी शांततेने आपलं सिलेंडर घ्यावं।